75वा प्रजासत्ताक दिन आणि याच निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सजावट करण्यात आलेली आहे। फुलांचा वापर करून तिरंग्यामध्ये आरास केली गेली आहे। पुण्याच्या भाविक सचिन चव्हाण यांनी ही सजावट केली आहे। सजावटीसाठी झेंडू, कामिनी, शेवंती या फुलांचा वापर करून तिरंग्याची आरास ही तयार करण्यात आलेली आहे। आज सकाळपासूनच विठ्ठल दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। देवाला तिरंगा रंगाचा शेलाही परिधान करण्यात आलेला आहे। विठ्ठल मंदिरातून आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। आज 75वा भारतीय प्रजासत्ताक दिन आज देशभर मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। त्याच उत्साहामध्ये पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील आज भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय। आज याच निमित्ताने विठ्ठल मंदिरामध्ये तिरंग्यामध्ये ही फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। पुण्याचे भाविक सचिन चव्हाण यांच्याकडून ही दरवर्षी भाविक सजावट केली जाते। माझ्यासोबत सचिन चव्हाण साहेब, काय आज प्रजासत्ताक दिन आणि याच्या पाठीमागची भावना काय? भावना काय, देश तिरंगमय झाला म्हणून आपला पांडुरंग पण तिरंगमय व्हायला पाहिजे, हीच भावना ठेवून आम्ही मंदिर समितीसमोर आग्रह केला की आम्हाला आजच्या दिवसात सजवण्याची मिळावा। असं 5-6 वर्षापूर्वी केलं, म्हणून 5-6 वर्ष झाले मी ही सजावट आम्ही करीत आहोत। भाविक देखील आज स्वातंत्र्य प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं विठ्ठल दर्शनासाठी आलेले आहेत। एकूणच बघतो की मंदिर सगळं या तिरंग्यामध्ये न्हावून निघालेलं आहे। विठ्ठल मंदिरामधून राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।